नमस्कार, उज्ज्वल केकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बनवणार आहोत व्हाईट फॉरेस्ट केक। आजचा केक हा बर्थडे थीम बेस केक आहे। या केकसाठी मी आधी व्हॅनिला स्पॉन्ज जो आहे तो बेक करून घेतला आणि या स्पॉन्जचे इक्वल लेअरमध्ये कट करून घेतलेला आहे। ज्या वेळेस आपण एखादा थीम बेस केक बनवत असतो तर त्यासाठी आपल्याला सेपरेट प्रिपरेशन जे आहे ते केकसाठी आपल्याला करावं लागतं। तर आजच्या या केकसाठी मी काही फॉन्डंट टॉपर्स जे आहेत ते डेकोरेशनला वापरणार आहेत आणि ते मी याच्या आधीच रेडी करून ठेवलेले आहे। चला तर मग सुरुवात करूया। आधी मी केकचा जो बेस आहे, बोर्ड आहे, त्याला मी व्हिपिंग क्रीम लावलं आणि त्याच्यानंतर जे त्याचे लेयर्स जे आहे केकचे लेयर ते अरेंज करून घेतले। त्याच्यानंतर शुगर सिरपने केकचे लेयर जे आहे ते सोक करून त्याच्यावर व्हिपिंग क्रीम स्प्रेड करून घेतलं आणि त्याच्यावर चॉको चिप्स ॲड केले। लक्षात घ्या की हा व्हाईट फॉरेस्ट केक आहे ज्याच्यामध्ये स्पेशली स्ट्रॉबेरी कट केलेली आणि व्हाईट चॉकलेट जे आहे कट करून किंवा क्रश करून तुम्ही त्याच्यात घालू शकता, पण मी इथे चॉको चिप्स यूज करत आहे। त्याच्यानंतर केक हा पूर्णपणे व्यवस्थित अरेंज करून घेतल्यानंतर मी त्याला क्रम कोटिंग करून घेतलं। क्रम कोटिंग केल्याचा फायदा हा असतो की आजूबाजूला निघालेले जे काही ब्रेड क्रम्स जे आहे ते व्यवस्थितरित्या त्या केकमध्ये सेट होऊन जातात आणि त्यानंतर जर तुम्ही आयसिंग केलं तर एक छान लेयर या केकला येतो। तर मी पायपिंग बॅगच्या हेल्पने आधी सगळी क्रीम जी आहे केकला लावून घेतली आणि त्याच्यानंतर विथ द हेल्प ऑफ स्क्रॅपर म्हणजे स्क्रॅपर घेऊन त्याला मी एक शार्प एजेस जे आहे ते देऊन घेतलेले आहेत। मला हा थीम बेस केक करायचा होता, त्याच्यामुळे दुसरा कोणताच कलर मी या केकसाठी यूज केला नाही। आणि हे आहेत सगळे फॉन्डंटचे टॉपर जे मी आधी प्रिपेअर करून ठेवलेले आणि ज्याच्यावर छोटे छोटे मॅसेज जे आहेत त्यांच्या वाईफसाठी लिहिलेले आहेत। चला तर मग आता केक डेकोरेट करूया। केकवर आधी मी 2 रेड रोज जे आहे ते व्यवस्थितरित्या आधी डेकोरेट करून घेतले। ते डेकोरेट केल्यानंतर मी एक छान असा बर्थडे टॅग जो आहे त्याच्या साईडला स्टक केला आणि जे काही फॉन्डंटचे टॉपर जे आहेत जसं त्यांच्या वाईफचं नेम, परत जे काही छोटे छोटे हार्ट्स जे आहेत ते मी व्यवस्थितरित्या टॉपला केकच्या टॉपला जे आहे ते छान मस्त डेकोरेट करून घेतले वन साईडने। फॉन्डंट टॉपरसाठीची एक ट्रिक मी तुम्हाला आज सांगणार आहे की ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही सेमी फॉन्डंट केकचं काम करत असतात तर तुम्ही जे काही टॉपर बनवलेले आहेत ते तुम्हाला डिलिव्हरी द्यायच्या आधी 15 ते 20 मिनटं आधी त्याच्यावर तुम्हाला ते लावायचे आहेत आणि त्याच्यानंतर केक जो आहे तो तुम्हाला डिलिव्हर करायचा आहे। त्याच्यानंतर मी जे काही मॅसेज लिहिलेले छोटे छोटे टॉपर्स होते ते सगळे केकला साईडले जे आहे ते अरेंज करून घेतले आणि हे अरेंज करताना मी ते क्रिस क्रॉस अरेंज केलेले आहेत आणि 2 मॅसेज असलेल्या टॉपरच्या मध्ये मी एक हार्ट शेप जो आहे कट केलेला तो लावला आहे। अतिशय सुंदर असा हा केक तयार झाला आहे आपल्या इथे आणि खूप छान सोबर सिंपल असं डेकोरेशन आहे। हा एक कस्टमाइज केक आहे। कस्टमाइज केक बनवताना तुम्हाला विशेष मेहनत जी आहे ती तुमच्या कामासाठी घ्यायची असते, म्हणजे त्या केकसाठी सगळे लागणारं साहित्य जमा करणं, ते बाजारातून विकत आणणं, सोबतच त्यासाठी लागणारे जे काही मॅसेजेस असतील किंवा आता समजा मला इथे फॉन्डंटचे टॉपर जे बनवायचे होते ते तुम्हाला आधी प्रिपरेशन जे आहे ते सगळं करून ठेवावं लागतं आणि त्याच्यानंतर कस्टमायझेशन त्या केकचं करायचं असतं। कोणताही कस्टमाइज केक तयार करताना तुम्हाला या बारीक बारीक गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे। त्याच्यानंतर मी राहिलेले टॉपचं जे डेकोरेशन आहे ते शुगर बॉलने कंप्लीट केलं आणि हा केकचं डेकोरेशन जे आहे ते कंप्लीट झालं आहे। केक कसा झाला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आता नवीनच जे फीचर्स आलेलं आहे हाईप म्हणून, कमेंट बॉक्समध्ये त्याला स्वाईप करून मला पॉईंट्स द्यायला विसरू नका आणि केक कसा झाला आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। माझ्या कस्टमरला अतिशय आवडला होता आणि त्यांनी मला एक छान असा फीडबॅक देखील या केकचा दिला होता। अशा छान केक डेकोरेशन आयडियाजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी आमच्याशी कनेक्टेड रहा। बी क्रिएटिव्ह, बी इनोव्हेटिव्ह। थँक्स फॉर वॉचिंग।